नमस्कार. मी डॉक्टर अरुंधती वैद्य. मंडळी, माझ्या मराठी भाषेला नका म्हणू हीन दिन, स्वर्ग लोकाहून थोर मला तिचे महिमान, असे म्हणणाऱ्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त मैत्रतर्फे आयोजित केलेल्या रगा रगात दौडते मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि मराठी भाषेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते. मंडळी, आपण सगळे जाणताच, महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारीला 2013ला कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. कारण मराठी भाषेचा गौरव व्हावं, तिला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, शासन दरबारी सन्मानाचं स्थान मिळावं, हे कुसुमाग्रजांचं ध्येय होतं. त्यांच्या काळात शासन दरबारी मराठीला स्थान नव्हतं. शासनाचे सगळे व्यवहार इंग्रजीतून व्हायचे आणि ते व्यवहार मराठीतून व्हावे म्हणून कुसुमाग्रजांनी अथक प्रयत्न केले आणि त्याचेच फळं आज आपण चाखतो आहोत. आज मराठीला काही प्रमाणात का होईना पण शासन दरबारी सन्मानाचं स्थान प्राप्त झालं आहे. आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचं आणखीन एक कारण म्हणजे कुसुमाग्रजांना आपला जन्मदिवस साजरा केलेला आवडत नसे. ते आपल्या जन्मदिनी अज्ञातस्थळी निघून जायचे, पण त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलंच, पण त्यांनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला. 27 फेब्रुवारी 1996 या दिवशी स्वर्गदारातील तारा म्हणून ज्याची ओळख होती, त्या ताऱ्याला त्यांच्या मित्रमंडळांनी कुसुमाग्रजांचं आकाशातल्या तारे, तारका, नक्षत्र यांचं असलेलं प्रेम लक्षात घेऊन त्या ताऱ्यालाच कुसुमाग्रजांचं नाव दिलं आणि साहित्य विश्वात तळपणारा तारा हा आता आकाशातही कुसुमाग्रजांच्या नावाने तळपतो आहे. त्यांची मराठी ही राजभाषा व्हावी ही इच्छा होती, तशीच मराठी ही ज्ञानभाषा व्हावी म्हणूनही त्यांनी खूप प्रयत्न केले. कारण त्या काळामध्ये सगळंच उच्च शिक्षण इंग्रजीतून होतं. मराठी भाषा ही ज्ञानभाषा नव्हती, ती फक्त बोलण्यातली भाषा होती. आणि म्हणून सरकारने हा दिवस त्यांच्या स्मरणाप्रित्यर्थ मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. आपण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. माझी मराठी किती महान, माझी मराठी अमृताशी पैजा जिंकणारी म्हणून कौतुक करतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, असं म्हणून गाण्यांवर नाचतो. पण मंडळी, अशा उत्साही उन्मादानी आणि भावनिक क्षणिक उमाळणी मराठी भाषेचा गौरव साधणार आहे का, याचा आपण खरंच विचार केला पाहिजे. माय मराठीचे पान फेडायचे असतील तर ती कशी समृद्ध होईल, तिचा विकास कसा होईल, याचा आपण ध्यास घेतला पाहिजे कुसुमाग्रजांसारखा. माझं प्रास्ताविक मी 2 भागात करणार आहे, कारण 6 मिनिटाच्या वर ऑडिओ कार्यान्वित होत नाही. मी इथे थांबते आणि पुढचं भाषण आपण पुढच्या याच्यात ऐकू शकाल. धन्यवाद. मंडळी, कुसुमाग्रज मातृभाषेला मायशक्ती म्हणायचे. रामचंद्रांनी जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं म्हटलं आहे. त्यावेळी मातृभाषेची समस्या नसल्यामुळे प्रभू रामचंद्रांनी यामध्ये मातृभाषेचा समावेश केला नसावा. मातृभाषा जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं आपण म्हणूया. मायशक्ती म्हणजे आपल्याला जीवनरस पुरवणारी शक्ती. आईच्या दुधातून जीवन जगण्याची शक्ती मिळते, तशी शक्ती मातृभाषेतून आपल्याला मिळते. आपल्या मातृभाषेला आपल्या मातीचा सुगंध असतो. भाषेमध्ये आपण ज्या प्रतिमा, प्रतीकं, अलंकार वापरतो ते आपल्या मातीतून आलेले असतात. आपल्याला प्रेरणा देणारा आपला इतिहास, भूगोल, आपले सांस्कृतिक संचित, आपल्या परंपरा आपल्याला मातृभाषेच्या अभ्यासातूनच कळतात. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा दिवा विझेल, गुलाम भाषिको होऊन प्रगतीचे शिर कापू नका, असं कुसुमाग्रज म्हणतात. ते किती खरं आहे. मंडळी,
खरं म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत. ज्या भाषेने चक्रधर, ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, रामदास, मुक्ताबाई, बहिणाबाई, मोरोपंत, राजवाडे, रानडे, फुले, आगरकर, सावरकर, किती नावं घ्यावीत, असे अनेक संत, विचारवंत, तत्त्वज्ञ, संशोधक, लेखक, इतिहासकार मराठीला दिले आहेत. संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची कामना करणारे पसायदान केवळ मराठीत आहे. माय जगो मावशी मरो असं आपण म्हणतो, पण माय मराठीच्या संदर्भात मात्र माय जगो आणि मावशीही जगो असं म्हणावं लागेल. आणि माय तर चांगली धष्टपुष्ट होऊन जगली पाहिजे, तिला जगात प्रतिष्ठा प्राप्त केली पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही इतर भाषांचा अवहेर करायचा किंवा त्या आपल्याला मुळी आल्याच नाहीत पाहिजे, त्यांच्यात बोलायचंच नाही असं मात्र मुळीच नाही. आपल्याला जितक्या जास्त भाषा येतील तितक्या आपण जास्त समृद्ध होऊ. इंग्रजी ही जगामध्ये संपर्क भाषा म्हणून मान्यता पावली आहे. आजच्या यंत्रतंत्र युगात तर आपण आर्थिक संपन्नतेचं दार उघडणारा मंत्र म्हणून इंग्रजीला मान्यता दिली आहे. पण त्याबरोबरच मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे, हे जे कुसुमाग्रजांचं स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी आपण अधिकाधिक ज्ञान मराठी भाषेत आणलं पाहिजे. त्या दृष्टीने सरकारने नक्कीच काही पावलं उचललेली आहेत. मंडळी, आपली स्तुती आपण नेहमीच करतो, पण आपली स्तुती जर दुसऱ्याने केली तर होणारा आनंद काही विशेषच असतो. आपल्या मराठी भाषेची परिमलांमध्ये कस्तुरी तैसी मराठी सुंदर असं वर्णन जर इतर भाषिकांनी केलेलं असेल तर होणारा आनंदही खासच असणार, हो ना? भाषिक देवाणघेवाणतच भाषा टिकून राहते आणि समृद्ध होते. इतर भाषा बोलल्याने आपली भाषा काही मरत नाही. भाषा तेव्हाच मरते जेव्हा ती बोलली जात नाही. आपण नागपूरकर घराबाहेर पडलो की एकमेकांशी हिंदी बोलण्याची पद्धत होती. पण आपण जर दक्षिणेकडे गेलो तर तुमच्या लक्षात येईल तिथले लोक त्यांच्या भाषेत बोलण्याबद्दल फार आग्रही असतात. मी काही वर्ष पश्चिम बंगालमध्ये होते. तिथल्या बायका मला म्हणायच्या, तू आमच्या देशात आली आहे तेव्हा तुला आमची भाषा आली पाहिजे, आम्ही तुझी भाषा शिकणार नाही. मी म्हटलं, मी जे बोलते ते तुम्हाला कळणार नाही, तुम्ही जे बोलता ते मला कळेल. इथे राहणाऱ्यांनी मराठीतच बोललं पाहिजे हा आग्रह आपण मात्र धरत नाही. मी युरोपमध्ये काही थोडा प्रवास केला आहे, भारतात फिरले आहे. प्रत्येक ठिकाणी मला दुकानांवर, घरांवर ज्या पाट्या दिसतात त्या त्यांच्या स्थानिक भाषेत असतात. पण आपल्याला मात्र दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लिहायला पाहिजे यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागतं. मराठीतून प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे यासाठी आग्रह करावा लागतो. मंडळी, वेळ कमी आहे कारण 6 मिनिटाच्या वर रेकॉर्डिंग जाणार नाही, तेव्हा समारोपाकडे वळते. या शतकाच्या अखेरीला जगातील 6,000 भाषांपैकी 50 ते 90% भाषा मरण पावतील असा अभ्यासकांचा अंदाज आहे. त्यामुळे मराठी भाषा जर बोलल्या गेली नाही, त्या भाषेत सकस साहित्य निर्माण झालं नाही, मराठी साहित्य इतरांपर्यंत पोहोचलं नाही, भाषिक देवाणघेवाण झाली नाही, तर आपली संस्कृती, आपला इतिहास आपण सगळंच गमावून बसू हे विसरून चालणार नाही. आपली मराठी भाषा काही लेचीपेची नाही, पण तरीही आपापल्या भाषा सांभाळा हे युनेस्कोने दिलेली सूचना, आवाहन म्हणा, लक्षात घेऊन जुन्याचा हात धरून नव्या बदलांचा स्वीकार करत आपण आपली मराठी कशी प्रभावी राहील, कशी समृद्ध होईल याचा विचार केला पाहिजे. आपली मराठी अशीच प्रवाही राहिली पाहिजे. आमच्या रगा रगात दौडते मराठी, आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या उरा उरात स्पंदते मराठी. आपल्या उरातली मराठी भाषेविषयीची स्पंदनं, आपली अस्मिता आपण जपूया. आपण माझे विचार शांतपणे ऐकून घेतले याबद्दल धन्यवाद. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिया, हिच्या संगाने जागल्या दरी खोऱ्यातील शिया. रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी. चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. अशा गौरवपूर्ण रीतीने ज्यांनी मराठी भाषेचं वर्णन केले आहे असे थोर कवी, साहित्यिक
आणि नाटककार विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा आज म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी जन्मदिवस असतो, जो की आपण पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर अख्ख्या जगभर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आहोत. मी श्रद्धा देशपांडे सुदामे, मैत्र परिवार समूहातर्फे आणि डॉक्टर अरुंधती वैद्य मैत्र समूह प्रमुख यांच्यातर्फे आपल्या सगळ्यांचं या अद्भुतपूर्ण काव्य मैफिलीमध्ये सहर्ष स्वागत करते. आपल्या संतांनी त्यांच्या कीर्तनातून, अभंगातून, भजनातून, ओव्यातून, भारुडातून समृद्ध केलेली ही मराठी भाषा, थोर साहित्यिक प्रके अत्रे, वसंत कानिटकर, शिरवाडकर, थोर कवयित्री शांता शेळके, बाभा बोरकर, मंगेश पाडगावकर किंवा पु ल देशपांडे, किती नावं घ्यावीत, यांनी आपल्या प्रतिभावान लेखनशैलीमधून समृद्ध केलेली मराठी भाषा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी राजे यांनी परकीयांच्या तावडीतून, गुलामगिरीतून मुक्त केलेली आपली मराठी भाषा, त्यांचं आज आपण जतन करूया आणि पुढच्या पिढीपर्यंत ही भाषा आपापल्या परीने जोपासून वृद्धिंगत करूया. आणि आता आपण सुरुवात करूया अभूतपूर्व काव्य मैफिलीला. धन्यवाद. नमस्कार, मी अलका मोकाशी. सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या आपल्या या मराठी दिनाच्या दिवशी या मैत्र समूहाची प्रमुख डॉक्टर अरुंधती वैद्य या खूप सुंदर संकल्पना घेऊन आलेल्या आहेत. त्यांच्या नेहमीच संकल्पना उत्तम असतात, त्यामुळे कार्यक्रमाचा दर्जाही उत्तम असतो. आज आम्ही काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर करणार आहोत. त्यात मला काव्यवाचनाची संधी दिल्याबद्दल अरुंधती वैद्य यांचे मी खूप खूप आभार मानते आणि विवा शिरवाडकरांची कविता सादर करते. फक्त लढ म्हणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, कारभारणीला घेऊन संगे सर आता मी लढतोय, चिखलगाळ काढतो आहे पडके भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा, तुम्ही फक्त लढ म्हणा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे ओजस ढेबे. मराठी भाषा दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मैत्र समूहातर्फे आयोजित केलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात मला सहभागी केल्याबद्दल मैत्र समूहाचे मनापूर्वक आभार. माझ्या कवितेचे नाव आहे भाषेची गरज. माणसाला लागली का असेल भाषेची गरज, माणसाला लागली का असेल भाषेची गरज, मनातलं सांगायला, भांडायला, बोलायला खरंच. मम्मी पप्पा या शब्दात मला वाटत नाही गोडवा, मम्मी पप्पा या शब्दात मला वाटत नाही गोडवा. आई बाबा म्हणतात कशी येते ओढ पहा. आता बघा, नात्यांच्या गोडवा त्यांच्या नावाशी जोडा, नात्यांचा गोडवा त्यांच्या नावाशी जोडा. दादा मामा मावशी आत्या किती काढतो मी त्यांच्या खोड्या.
हे जग किती भले मोठे, यात बोलतात लोक कैक भाषा. हे जग किती भले मोठे, यात बोलतात लोक कैक भाषा. असे अनेक देश फिरताना कानावर पडते मराठी, की हळूच जागी होते एक आशा. ओळख ना पाळख, कोण कुठले तुम्ही, असे म्हणताच जन्मतात नवी नाती. ओळख ना पाळख, कोण कुठले तुम्ही, असे म्हणतात जन्मतात नवी नाती. हेच ते माई बोलीचे महत्व, जे वाढवते तिची ख्याती. माय आणि माय बोली असते ही एकच, माय आणि माय बोली असते ही एकच. जगात आपल्याला सगळीकडे मायेची ओल मिळावी, म्हणून तर लागली असेल ना माणसाला भाषेची गरज. धन्यवाद. ऐकूया कुसुमाग्रजांची माझ्या मनाला भावलेली एक कविता, जिचं मी अभिवाचन करते. गाभारा. दर्शनाला आलात या, दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही आहे. गाभारा आहे, चांदीचे मखरही आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे, त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही, एकदा होता तिथे देव. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा. 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही नीट चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. मंत्र जागर गाजत होते. सारे काही घडत होते हवे तसे. पण एक दिवशी आमचे दुर्दैव, उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भडंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे, परत कदाचित येईलही तो. पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिलेला, हा, त्याला पुन्हा प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी, पण तूर्त गाभाऱ्याचे दर्शन घ्या. असं म्हटलं आहे ना की गाभाऱ्याचं महत्त्व अंतिम असतं, कारण गाभारा सलामत तर देव 50. मैत्र परिवारातील सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुनंदा बोरकर जुलमे. मैत्र परिवाराच्या समन्वयक डॉक्टर अरुंधती वैद्य मॅडम यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन मैत्र या व्हॉट्सअप समूहावर केले आहे. या समूहावर कार्यक्रमाची फार चंगळ नसते, परंतु अरुंधती मॅडम नेमक्या पर्वावर नेटक्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. आजचा कार्यक्रमही तसाच आहे. कविवर्य कुसुमाग्रजांना त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने मी विनम्र अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाच्या समन्वयक अरुंधती मॅडम, उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या श्रद्धा सुदामे मॅडम आणि या कार्यक्रमात सहभागी सर्व मान्यवरांचे मी अभिनंदन करते. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि माझी स्वरचित रचना मी इथे सादर करते. माझ्या या रचनेचे शीर्षक आहे माय मराठी. माय मराठीचा गाजे साऱ्या जगामध्ये डंका, माय मराठीचा गाजे साऱ्या जगामध्ये डंका, हिने पोशिले दुग्धाने रावा आणि रंका,
मराठीच्या मांडीवरी मी तान्हुले खेळते. मराठीच्या मांडीवरी मी तान्हुले खेळते. आई उच्चाराचे मज अप्रूप वाटते. आई उच्चाराचे मज अप्रूप वाटते. मी बोलते मराठी, मी लिहिते मराठी. मराठीत मनातल्या सोडविते निरगाठी. माझ्या अंगणात वेल मराठी लावियेला. कळ्या फुलांनी तयाच्या आसमंत बहरला. धन्य वाटते मला मराठी माझी माय. चाखुनी तृप्तते मी हिच्या दुधावरची साय. हिचे गायीन पोवाडे हिच्या गायीन गझला. हिचे गायीन पोवाडे हिच्या गायीन गझला. हिच्या मुळेच भावनांचा दरबार सजला. कधी राकट रांगडी, कधी कोमल ही वाणी. दऱ्या खोऱ्यातून मज ऐकू येतो प्रतिध्वनी. काव्य फुलांचे तोरण, काव्य फुलांचे तोरण मी बांधते दाराशी. काव्य फुलांचे तोरण मी बांधते दाराशी. हिच्या स्वागता मांडते शब्दांच्या आरासी. हिच्या स्वागता मांडते शब्दांच्या आरासी. हिचा लावा ललाटास टिळा म्हणे एक कवी. हिचा लावा ललाटास टिळा म्हणे एक कवी. हिच्या चरणाची धूळ वाटे मजलाही व्हावी. हिच्या चरणाची धूळ वाटे मजलाही व्हावी. हिच्या चरणाची धूळ वाटे मजलाही व्हावी. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर वृंदा जोगळेकर. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषिक, मराठी प्रेमी आणि मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. निरनिराळे कार्यक्रम योजून ते पूर्णत्वास नेणारी आमची सखी व मैत्र समूहाची सर्वेसर्वा डॉक्टर अरुंधती वैद्य हिचे अभिनंदन. कारण आज आणखी एक वेगळा उल्लेखनीय कार्यक्रम तिने या निमित्ताने घेतला आहे. आज मी कविवर्य कुसुमाग्रजांची स्वातंत्र्य देवतेची विनवणी ही कविता सादर करते आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 50 वर्षे झाल्याबद्दल लिहिलेली ही कविता तेव्हाच्या जनतेला सांगत होती की या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू नका. पण आज भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला 75 वर्ष झाल्यानंतरही अजूनही ही कविता तितकीच योग्य सल्ला भारतीय जनतेला, तोच सल्ला अजूनही योग्य आहे. खरं तर खेद वाटतो या गोष्टीचा आणि म्हणूनच आज मला ही कविता सादर करण्याची इच्छा झाली. कवितेचं शीर्षक आहे, कुसुमाग्रजांची कविता, शीर्षक आहे स्वातंत्र्य देवतेची विनवणी. 50शीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडुनी, वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करून पूजन, घुबडांचे व्रत करू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका. अंधप्रधांच्या कुजट कोठारी, दिवा भिता समदडू नका. जुनाट पाने गळून पालवी, नवी फुटे हे ध्यानी धरा. 21वे शतक सामोरी, 16व्यास्तव रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे, हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे बघतील तिसरे, असे सांगुनी सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी, ती डाकूंची नसे गुहा. मेजा खालून मेजावरून, द्रव्य कुणाचे लुटू नका.
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका. प्रकाश पेरा आपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे. इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका. पाप कृपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदा स्मरा. भलेपणाचे कार्य उगविता कुठे तयावर भुंकू नका. नमस्कार. नमस्कार. मी स्वाती गजानन मोरे आपणासमोर शांता शेळके यांची कवितेचा उत्सव ही कविता सादर करते आहे. आज वाटते पुन्हा बघावी, आज वाटते पुन्हा बघावी सळसळणारी हिरवी शेते आणि पडावी कानावरती जुळजुळणारी निर्जर गीते. कडे कपारी घुमवित यावा, कडे कपारी घुमवित यावा रानातील पवनाचा नाद आणि तयाने मनीच्या निद्रित मृदुभावांना द्यावी साद. आणि तयाने मनींच्या निद्रित मृदुभावांना द्यावी साद. मोहरलेल्या आंब्याखाली, मोहरलेल्या आंब्याखाली शीतळच्या छायेत निजावे. मोहरलेल्या आंब्याखाली शीतळच्या छायेत निजावे. उग्र मधुर गंधाचे आसव सर्वांगाने पिऊन घ्यावे. उग्र मधुर गंधाचे आसव सर्वांगाने पिऊन घ्यावे. आकाशाचा गूढ निलिमा, आकाशाचा गूढ निलिमा अर्धोन्मिलित नयनी देखत. आकाशाचा गूढ निलिमा अर्धोन्मिलित नयनी देखत. घटके मागून घटिका जावी स्वप्नांच्या मधुमाला रेखित. घटके मागून घटिका जावी स्वप्नांच्या मधुमाला रेखित. हृदयामधल्या निर्माल्याची, हृदयामधल्या निर्माल्याची फिरून व्हावी सुमने ताजी. हृदयामधल्या निर्माल्याची फिरून व्हावी सुमने ताजी. मनभृंगाने स्वैरतयावर, मनभृंगाने स्वैरतयावर बिरबिरता घालावी रुंजी. बिरबिरता घालावी रुंजी. हाय परिते स्थान लाडके, हाय परिते स्थान लाडके आज दिसावे पुनरपी कैसे. हाय परिते स्थान लाडके आज दिसावे पुनरपी कैसे. फिरूनी कसे आणावे सानिध, फिरूनी आणावे कसे सानिध. स्वप्नदर्शी यौवनही तैसे, स्वप्नदर्शी यौवनही तैसे. धन्यवाद. आणि या मैत्र समूहाच्या संयोजिका डॉक्टर अरुंधतीताई वैद्य यांचेही खूप खूप आभार, त्यांनी अशी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. नमस्कार मित्रांनो, मी श्रुती वैद्य. मराठी भाषा दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मैत्र समूहातर्फे आयोजित केलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात मला सहभागी केल्याबद्दल मैत्र समूहाचे मनःपूर्वक आभार. आज मी एक शंकर वैद्य यांनी लिहिलेली कविता वाचणार आहे. भाषा जोडीत जाते असंख्यांची मने, भाषा जोडीत जाते असंख्यांची मने तिच्या अर्थवाही शब्दातून, कथातून, गीतातून, नाट्यातून. देते माणसाला त्याच्या अस्तित्वाचे भान, देते माणसाला त्याच्या अस्तित्वाचे भान. भाषा जगवते मातीशी असलेले इमान, धरते डोळ्यांपुढे इतिहासाचे पान अन पान. फुलवीत ठेवते मनात आपल्या सत्वाची जाण. भाषेतून उसळते क्रांतीचे स्फुरण, भाषेतून उसळते क्रांतीचे स्फुरण. होत राहते विचारांचे अभिसरण. भाषा जागृत ठेवते मनात तुम्ही घेतलेला वसा, भाषा जागृत ठेवते मनात
तुम्ही घेतलेला वसा सांगते तुम्हाला तुमचा चालत आलेला वारसा. धन्यवाद मंडळी. नमस्कार. मी मिसेस स्मिता सदावर्ते, मैत्र समूहातली एक सदस्य. आजपर्यंत आपल्या समूहाने बरेच कार्यक्रम घेतले आणि त्या कार्यक्रमामध्ये अरुंधतींनी मला वेळोवेळी सहभाग होण्यास सांगितले. आजही तिने मला एक छोटीशी कविता म्हण असं मला म्हणाली आणि मी आज एक कविता सादर करते. त्यामुळे अरुंधती, मला पुन्हा तू एक संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. मी मिसेस स्मिता सदावर्ते. माझ्या कवितेचं नाव आहे माझी माय मराठी. कवयित्री आहे सौ अश्विनी शरद कुमावत. अशी माझी मराठी मातृभाषा, अशी माझी मराठी मातृभाषा, शब्दात व्यक्त न होणारी परिभाषा. तुकोबांची गाथा तू, तुकोबांची गाथा तू, विरहाची कथा तू, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तू, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तू, भाषेची परमेश्वरी तू. गदिमांचे रामायण तू, भक्तांचे पारायण तू, सावरकरांचे स्फुरण तू, स्वातंत्र्याचे तोरण तू. एकनाथांचे भारुड तू, एकनाथांचे भारुड तू, मराठी मनावर आरूढ तू. पुलंची मिश्कील वाणी तू, पुलंची मिश्कील वाणी तू, जगदीश खेबुडकरांची गाणी तू. सावित्रीबाईंचा वसा तू, सावित्रीबाईंचा वसा तू, मराठी कला साहित्याचा ठसा तू. कुसुमाग्रजांची कविता तू, कथा कादंबरींची सरिता तू. मंगेश पाडगावकरांची प्रीत तू, मंगेश पाडगावकरांची प्रीत तू. सुधीर फडक्यांचे संगीत तू. पंडित भीमसेन जोशींची तान तू, पंडित भीमसेन जोशींची तान तू, मराठी मनाचा अभिमान तू. मराठी दिन आमच्यासाठी पर्व, मराठी दिन आमच्यासाठी पर्व, आम्हाला मराठी तुझा ग गर्व, आम्हाला मराठी तुझा ग गर्व. धन्यवाद. मैत्र ग्रुप समूहातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या या कार्यक्रमात मी वर्षा पत्के थोटे सर्वांना नमस्कार करते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांना आदरांजली आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझी माय मराठी ही कविता सादर करते. सम्राज्ञी असे पसायदानाची ज्ञानोबाची वाचा तू, सम्राज्ञी असे पसायदानाची ज्ञानोबाची वाचा तू. महाराष्ट्राची असे लेख ज्योती सावित्रीची शाळा तू. शिवबाची असे तलवार भीमाची लेखणी तू, शिवबाची असे तलवार भीमाची लेखणी तू. शिरोमणी असे ज्ञानगंगेची अभंगातील साज तू. राज्याची असे राजभाषा, राज्याची असे राजभाषा, आमच्या हृदयाची शान तू. शोभा असे अंगणाची घराघरातील संवाद तू. श्वासाचा असे हुंकार, श्वासाचा असे हुंकार, माझ्या लेखणीचा आत्मा तू. सम्राज्ञी असे पसायदानाची ज्ञानोबाची वाचा तू. धन्यवाद. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरा कुंभार, सावतामाळी या संतांनी समृद्ध केलेल्या मराठी भाषेचा वारसा असाच आपण पिढ्यानपिढ्या वृद्धिंगत करूया. श्रोते हो, कसा वाटला आपल्याला आजचा हा काव्य मैफिलीचा कार्यक्रम? मैत्र समूहास नक्कीच अभिप्राय कळवा. धन्यवाद.